हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने दुष्यंतला मिळवण्यासाठी पूजाच्या समोर काहीही पर्याय न उरल्याने आता पूजा ही वेगळा मार्ग अवलंबणार आणि रांगडे पाटलांच्या घरात घुसून दुष्यंतला मिळवण्याचा प्रयत्न करणार। आता नेमकं काय काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण इथे पाहतो की पूजा जी आहे तिला काहीही करून दुष्यंतपर्यंत पोहोचायचं असतं। मग त्यासाठी पूजा ही आता अगदी काहीही करायला तयार झालेली असते आणि आता तिच्यासमोर एक उत्तम पर्याय आलेला असतो, तो म्हणजे जयकांत। आता तिला ह्या गोष्टीची माहिती मिळते की जयकांत हा रांगडे पाटलांचा दुसरा वारस म्हणजेच दुष्यंतच्या सख्या काकाचा धाकटा मुलगा आहे। आणि मग आता ती विचार करते की जर मला रांगडे पाटलांच्या घरामध्ये पोहोचायचं असेल तर जयकांतपेक्षा चांगला मोहरा आणखीन मला दुसरा मिळणार नाही। जयकांत हा एकमेव आणि उत्तम मार्ग आहे मला रांगडे पाटलांच्या घरामध्ये शिरकाव करण्यासाठी। आणि मग आता पूजा ठरवते की जयकांत बरोबर आपण हात मिळवणी करायची। पण जयकांत आपलं ऐकेल का? जयकांतला आपण आपल्या जाळ्यात ओढू शकू का? आणि जरी जयकांतला आपण आपल्या बाजूने फिरवून घेतला तरी नंतर जर जयकांतचं मन बदललं तर नको नको नको, पुढे जाऊन उगाच मला कॉम्प्लिकेशनसुद्धा वाढवून घ्यायचे नाही आहेत, नको। जयकांत हा पर्याय आपल्यासाठी सोपा नाही आहे। परत ती विचार करते, पण जर जयकांत याला मी माझ्या हाताखाली नाही घेतला तर माझ्या हातात दुसरा कोणता पर्यायसुद्धा नाही आहे की जेणेकरून मला रांगडे पाटलांच्या घरात मानाने शिरता येईल आणि त्या कृष्णाप्रमाणे त्याच तोऱ्यात किंबहुना तिच्यापेक्षाही जास्त रुबाबात राहता येईल। आणि तसंही मी शिकलेली आहे, वेल एज्युकेटेड आहे, सुशिक्षित आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी माझे लाड करण्यासाठी काहीच हरकत उरणार नाही। सगळ्यांनाच मी आवडायला लागेन आणि ती गावंढळ अडाणी कृष्णा मागे पडत जाईल। आणि एकदा का ती कृष्णा मागे पडत गेली की तिला स्वतःलाच तिची लायकी काय आहे ती कळेल। त्यानंतर ती स्वतःहूनच रांगडे पाटलांच्या घरातून बाहेर पडेल। एकदा का ती रांगडे पाटलांच्या घरातून बाहेर पडली की मग डी फक्त माझा आणि माझाच होईल आणि राहिला प्रश्न जयकांतचा। तर मी एक काम करते, जयकांतला मी आधीच सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर करते। जर गोष्टी सॉर्टेड असतील तर पुढे जाऊन नंतर आमच्या रिलेशनमध्ये काही कॉम्प्लिकेशन उरणारच नाही। मग आता पूजा ठरवते की काहीही करून जयकांतबरोबर कॉन्टॅक्ट करायचा। पण जर तिला जयकांतबरोबर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तिला पहिलं तर जयकांतला भेटावं लागेल किंवा त्याचा नंबर मिळवावा लागेल। मग आता पूजा गावामध्ये फिरते आणि जयकांतबद्दलची थोडी माहिती गोळा करते आणि मग नंतर तिला कळतं की वसुली करण्यासाठी दर संध्याकाळी जयकांत हा गावातच येत असतो। मग आता संध्याकाळी पूजा त्याच्याकडे येते आणि तिचा जो प्लॅन असतो तो सगळा जयकांतला सांगते। जयकांत हा पूजाला म्हणत असतो, वाह मस्त मोहरा मिळाला आपल्याला। त्यावर पूजा म्हणते मोहरा? त्यावर जयकांत म्हणतो, अगं म्हणजे साथीदार ग, मला कृष्णा हवी आणि तुला दुष्यंत। मग आपल्याशिवाय अजून एकमेकांना मदत तरी कोण करणार? हे बघ, तुला रांगडे पाटलांच्या घरात घुसून दुष्यंत मिळवायचं आहे आणि मला रांगडे पाटलांच्याच घरात सून म्हणून मिरवत असलेली कृष्णा। ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे असं म्हणत जयकांत हा सरळ तिला गावाच्या मंदिरात घेऊन जातो, तिच्याशी लग्न करतो आणि संध्याकाळी येताना तिला थेट घरातच घेऊन येतो। आता दारात आल्यावर जयकांत म्हणतो, मम्मी तुझ्या सुनेला ओवाळून घरात नाही का घेणार? आता बाळजाबाई त्या ठिकाणी येतात आणि बाळजाबाई जयकांतने हा जो काही पराक्रम गाजवलेला असतो तो बघतात आणि म्हणतात, जयकांत काय प्रकार आहे हा समजा, आणि कोण आहे ही पोरगी? हिला म्या घरात घेणार नाही, उंबरट्याच्या वर बी या पोरीनं यायचं नाही। त्याबरोबर आता मैनावतीला तर पूजा दिसायला खूपच आवडलेली असते। मनातल्या मनात ती म्हणत असते, वा वा वा, माझ्या लेकानं काय उत्तम पोरगी करून आणली आहे। नाही, त्या कृष्णापेक्षा तर प्रत्येक गोष्टीतच उजवी दिसायला लागली, रूपाच्या बाबतीत बी आणि सौंदर्याच्या बाबतीत बी। वा वा वा, काय मस्त पोर आणली आहे माझ्या पोरानं। ह्या बाळजाबाईच्या तर पोटात दुखायलाच हवं, माझ्या लेकाला एवढी सुंदर बायको मिळाली आणि हिच्या लेकाच्या गळ्यात धोंडा बांधला गेलाय ना। त्याबरोबर लगेचच इकडे बाळजाबाई म्हणत असतात, जयकांत काय विचारायलोय आम्ही? कोण आहे ही पोरगी? कुठनं हात धरून आणला तिचा? नक्की तुझ्या ओळखीची तरी आहे का? त्याबरोबर आता गणपतसुद्धा लगेचच जयकांतला म्हणायला लागतो, काय जयकांत शेठ, अहो काय हा समजा प्रकार? वसुली करायला पाठवले होतं ना तुम्हासनी? मग
हे समज करून आलाय. त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणायला लागते, आओ हो हो हो, काय माझ्या लेकरावर नुसता प्रश्नांचा भडीमार करायलायस हो. येऊ दे की त्याला आधी घरात, सांगेल की नंतर ना मग. जयकांत आणि तू ग पोरी, तुम्ही दोघांनी बी आत या. नाही नाही, थांबा थांबा थांबा. अरे अशी कशी आत येशा? तुम्हाला दोघांनी बी ओवाळून घरात घ्यायला हवं. शेवटी रांगडे पाटलांची सून आहेस तू बी. थांब, म्या माप घेऊन येतो आणि ओवाळ्याला ताट बी घेऊन येतो. त्याबरोबर आता लगेचच ती किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये ती येते आणि आता औक्षणाचं ताट आणि त्याचबरोबर माप गृहप्रवेशासाठी घेते. आता कृष्णाला प्रश्न पडतो की हे सगळं कशासाठी. कृष्णा तिला विचारते पण ती तिला काही सांगत नाही. मग कृष्णा स्वतःहून बाहेर येऊन बघते आणि दारामध्ये तिला पूजा दिसते. आता पूजाला बघून कृष्णाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आता कृष्णासुद्धा बाळजाबाईंना हातपाय जोडायला लागते की माझ्या बहिणीला घरात घ्या. मग बाळजाबाई पूजाला घरामध्ये येण्याची परवानगी देतात. आता ती घरात आल्याच्या नंतर गृहप्रवेश वगैरेचे विधी पूर्ण झाल्यावर मग कृष्णा आणि भक्ती पूजाला बाजूला घेतात आणि म्हणत असतात, पूजे अगं काय येडेपणा केला आहेस तू, तुला कळायलंय काय? अगं तो जयकांत एक नंबरचा नीच नालायक पोरगा आहे. त्याबरोबर पूजा म्हणत असते, तुम्हाला काय माहिती? तर लगेचच आता भक्ती म्हणते, मग काय तुला माहिती आहे वय? ह्या गावात आम्ही राहिलोय ना व, तू तर शिक्षणासाठी नोकरीसाठी त्या शहरात निघून गेलीस, पण आम्ही आमचं अख्खा आयुष्य हिथंच घालवायलोय. हिथल्या गावातली लोक कशी आहेत काय आहेत हे आम्हासने ठाव नसेल तर काय तुला ठाव असेल वय? पूजे आत्ता असं वाटायलंय की नाही खानकन 2 मुस्काटीत लगावून द्यावे तुला. त्याबरोबर मग लगेचच आता कृष्णा भक्तीला म्हणते, भावा जरा शांत हो की दमानं. अगं पूजे, आम्ही तुला का म्हणून बोलायलो हे तुला का कळायलं नाही? अगं तू ज्याच्याबरोबर लगीन केलं आहेस की नाही तो जयकांत आहे, जयकांत. आणि अगं तो चांगला माणूस नाही, नालायक आहे तो, पक्का नालायक. अगं माझं लगीन ठरलं होतं त्याच्याबरोबर, तुला नाही ठावं. अगं लग्न करायचं नव्हतं म्हणून लग्नातनं निघून गेला होता तो. त्याबरोबर लगेचच पूजा म्हणायला लागते की तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा निघून जाणं कोणीही प्रेफर करेल आणि मला वाटत नाही की तुझ्याशी लग्न करावं लागेल. म्हणून जर जयकांत निघून गेला असेल तर त्याने काहीतरी चुकीचं केलं, त्याने अगदी योग्यच केलं होतं. आणि राहिला प्रश्न मी काय करायचं काय नाही करायचं याचा. तर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला दोघींनाही आठवण करून देते. मी 18 वर्ष पूर्ण सज्ञान आहे. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते. त्यामुळे मी लग्न कोणाशी करायचं आणि कोणाशी नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न होता. माझा निर्णय, मला कोण आवडेल कोण नाही आवडेल. त्यामुळे मी जयकांतबरोबर माझ्या आवडीने लग्न केलेलं आहे आणि आता यामध्ये मला वाटत नाही कोणीतरी काहीतरी हरकत घेतली पाहिजे. तुमची अक्कल पाजळून झाली असेल तर मी जाऊ का? नाही काय ना, लग्नानंतरची आमची पहिलीच रात्र आहे. तर आता 2-3 दिवस तर सुरुवातीचे व्यवस्थित जातात, पण हळूहळू आता जयकांतची नियत फिरते. जयकांतला वाटायला लागतं की कृष्णी मिळेल तेव्हा मिळेल, पण तोवर ह्या पूजेचा एकदा तरी घास मिळायला हवाच की. मग आता तो पूजाला म्हणतो, हे बघ पूजे, आपण एक काम करू शकतो. नाही म्हणजे आपल्या डीलमध्ये एक लिटिल बाईट चेंज. हे बघ, आपलं काय ठरलं होतं की तू दुष्यंतला मिळवायचा आणि म्या कृष्णाला. पर जोवर तुला दुष्यंत घावत नाही आणि मला कृष्णा घावत नाही तोवर आपण दोघंच एकमेकाचा आधार आहोत की. मग आपण दोघांनी थोडा वेळ एकत्र घालवला तर काय फरक पडणार आहे? नाही तसं बी म्या तुझ्या गळ्यात हे डोरलं बांधलं आहेच की, म्याच तुझा नवरा आहे आता खरं बघायला गेलं तर. त्याबरोबर आता पूजा म्हणायला लागते, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स जयकांत, समजलं? मी असं काहीही करणार नाही आहे. तू माझ्याजवळसुद्धा यायचं नाही आहेस. मला फक्त डी आवडतो, माझं प्रेम आहे त्याच्यावरती आणि मी फक्त त्याच्यासाठी तुझ्याबरोबर लग्न केलं आहे. मला त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता काही मार्ग मिळत नव्हता आणि तू हा माझा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहेस. कळलं तुला? तू उगाचच्या उगाच काहीतरी फालतू बोलू नकोस. मला तू बोलतोयस त्यातलं अजिबात काहीच पटत नाही आहे आणि मी या गोष्टींसाठी कधी तयारसुद्धा होणार नाही आहे. कळलं तुला? त्यामुळे पुन्हा हे सगळे शब्द माझ्यासमोर उच्चारायचे नाही. माझं फक्त डीवर प्रेम आहे आणि डीवरच राहील. आता हे ऐकून तर जयकांतला आणखीनच जास्त राग येतो आणि आता जयकांतच्या मनामध्ये सूड घेण्याची भावना येते. जयकांतला वाटतं मला आवडणाऱ्या दोन्ही बी पोरी ह्या दुष्यंतनंच गटवल्या. नाही, कृष्णी जरी माझ्या हातातनं आता सुटली असली तरीसुद्धा ह्या पूजेला मी एवढ्या सहजासहजी सोडायचो नाही. ही मला हवी म्हणजे हवीच. म्या हिला काय बी झालं तरी मिळवणार म्हणजे मिळवणार. हिला काय वाटते? ही मला खोटं ठरवणार, ही मला सोडून जाणार? नाही ग नाही. लई मोठी चूक करायलास तू पोरी. आता बघ ह्यो जयकांत काय करतो ते तू विसरले असशील किंवा तुला ठावं नसेल.
तर तुला सांगून देतो, जयकांतला नाही ऐकायची सवय नाही. मग आता रात्री जयकांत हा फुल दारू पिऊन आलेला असतो आणि तो आता पूजावरती जबरदस्ती करायला लागतो. पूजा खूप घाबरते. ती जयकांतला म्हणत असते, जयकांत हे बघ, तू असं नाही वागू शकत माझ्याबरोबर, जयकांत सोड, जयकांत बाजूला हो. पण जयकांत काहीच ऐकायला तयार नसतो. शेवटी पूजा जयकांतच्या एक मुस्काटात मारते आणि तिकडनं बाहेर पडते. तर आता मात्र जयकांत आणखीनच जास्त चवताळलेला असतो आणि तो म्हणत असतो, हिची एवढी हिंमत की हिनं माझ्यावर हात उगारला. नाही, आता काय बी झालं तरी मला ही हवी म्हणजे हवीच. एकदा तरी म्या हिचा घास घेणारच. जोवर हिचा घास घेत नाही नवं तोवर आता मला चैन पडायचं नाही. तर आता दुसरीकडे आता मैनावतीसुद्धा खुश असते, कारण बाळजाबाईपेक्षा चांगली सून, देखणी सून आपल्याला मिळाली आहे. आता आपल्या लेकाचा आणि त्या पोरीचा संसार नेटानं व्हायला पाहिजे अशी इच्छा इथे हिची असते, जेणेकरून बाळजाबाईच्या नाकावर प्रत्येक वेळी टिचता येईल की माझी सून शिकलेली आहे, सुशिक्षित आहे, समंजस आहे, सोज्वळ आहे आणि तुमची सून अडाणी आहे, गावठी आहे, गावची आहे. आणि ह्या समजासाठी आता इकडं तिची इच्छा असते की पूजानं आणि जयकांतनं एकत्र छान राहावं आणि ह्यासाठी आता ती प्रत्येक वेळी प्रयत्न बी करत असते. आता मैनावती जयकांतला सांगत असते, जयकांत पूजेचे लाड कर, तिला खुश ठेव. तू तिला जितकी खुश ठेवशील, जितके आनंदी ठेवशील, तुमचा संसार जितका फुलेल खुलेल तितकं जास्त त्या बाळजाच्या पोटात दुखल. कारण तिच्या लेकाच्या गळ्यात तो धोंडा बांधला गेलाय ना आणि तुला हे पाखरू मिळाले. तर इथं पूजा मात्र आता पश्चाताप करत असते स्वतःवरच की मला काय गरज होती हा सर्व फालतूपणा करण्याची. दुष्यंतला मिळवण्याच्या नादात मी स्वतःच्या आयुष्याची तर माती करून घेतलेली नाही आहे ना. नाही, मला वाटलं होतं सुरुवातीला हे सगळं सोपं असेल म्हणून, पण नाही, हा जयकांत दिसतो तसा नाही आहे. हा जयकांत खरोखर खूप नीच, नालायक, हरामी कॅटेगरीचा माणूस आहे. ह्याच्याबरोबर जर मला राहायचं असेल तर ह्याच्या इतक्याच लेवलला खाली उतरून मला सुद्धा वागावं लागेल, पण काहीही करून मला डीला मिळवावं लागेल. मग आता ती दुष्यंतजवळ जवळीक करण्याचा प्रयत्न करू लागते, जेणेकरून लवकरात लवकर तिचा पाला जयकांतपासून सुटावा. तर दुष्यंत हा पूजाला स्वतःपासून दूर ढकलतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली माझी बायको माझ्या रूममध्ये नसताना माझ्या रूममध्ये येण्याची. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तू माझ्या बायकोची बहीण आहेस ना, म्हणून तुला काही बोलत नाही आहे. पण जर तू ही गोष्ट विसरत असशील तर मी तुला ही आठवण करून देईन की तू किती नीच आहेस ते. आणि लक्षात ठेव, मला तुझं सगळं रूप माहिती आहे. अजून मी घरातल्यांसमोर, आईसमोर काही बोललेलो नाही आहे ना, म्हणून तुला ह्या घरामध्ये राहायला मिळालं आहे. जर तुझी खरी लायकी आणि कॅटेगरी काय आहे हे मी माझ्या आईला आणि भावाला सांगून टाकलं ना, तर ताबडतोब तुझी या घरातनं उचलबांगडी होईल. त्यामुळे आता जर लग्न करून रांगडे पाटलांच्या घरामध्ये आली आहेस तर स्वतःची पायरी आणि लायकी दोन्ही ओळखून राहा. जर दोघांपैकी एक जरी गोष्ट विसरलीस तर ती मला तुझ्या लक्षात कशी आणून द्यायची हे व्यवस्थित माहिती आहे. माझी बायको कृष्णा हिच्या नखाची सुद्धा सर तुला नाही आहे, कळलं ना. मला वाटायचं कृष्णा गावंढळ आहे, अडाणी आहे, गावची आहे, पण नाही, कृष्णा निर्मळ आहे, स्वच्छ मनाची आहे, नितळ आहे. त्याबरोबर पूजा म्हणायला लागते, गप्प बस डी, तुला माहिती आहे का त्या पनवतीमुळे, त्या अवदसेमुळे आमच्या घरात किती कलेश झालेत ते. आमच्या घरात आमचे बाबा गेले तिच्यामुळे, आम्ही कर्जबाजारी झालो. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, लेट मी करेक्ट, तिच्यामुळे तुम्ही कर्जबाजारी झालेला नाही आहात, उलट तीच तुमच्या डोक्यावर असलेलं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करते. तीच तुमच्या बाबांचं अपूर्ण राहिलेलं विहिरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटते. समजलं ना. ती होती म्हणून तुमच्या घरात तुम्हा बहिणींना, तुमच्या आईला 2 वेळेचं अन्न मिळत होतं. ती होती म्हणून तुमच्या घरात रोज चूल पेटत होती. ती होती म्हणून सगळं सांभाळत होती. खरं बघायला गेलं ना तर तिला एवढं सगळं तुमच्यासाठी करण्याची काही गरज नव्हती, कारण तुमची आई आणि तू सुद्धा तिला खूप वाईट वागणूक देता हे मला माहिती आहे. पण ती काही बोलत नाही ना, म्हणून मी काही बोलत नाही, कारण माझ्यासाठी माझ्या बायकोचा आनंद महत्त्वाचा आहे. आता दुष्यंत खरं तर हे सगळं मुद्दामून पूजाला जेलेस आणि तिच्या चुकीचा पश्चाताप करून देण्यासाठी बोलत असतो. तो म्हणत असतो की त्यातल्या त्यात ती भक्ती फक्त चांगली आहे, त्या भक्तीला तिच्या नात्याची जाण आहे आणि तिच्यावर केलेल्या उपकाराची सुद्धा जाण आहे आणि ती कृष्णाबरोबर नेहमी असते. आणि म्हणूनच भक्ती सोडली ना तर ना मला तू पटत ना तुझी आई. पण आता तू माझ्या भावाबरोबर लग्न केलं आहेस म्हणून मी तुला काही बोलत नाही आहे, पण ह्याचा अर्थ तू असा समजू नकोस की तुला वाटेल तेव्हा वाटेल तसं तू ह्या घरामध्ये वागू शकतेस, कारण हे सगळं मी तुला करू देणार नाही आहे. आणि मुळात ह्या घरात
इतकं आता दुष्यंत बोलतो एवढ्यात तिथे कृष्णा येते आणि कृष्णा आता विचारायला लागते, तुम्ही दोघं जण काय बोलायलायसा? तर इकडे बाळजाबाई ह्या मात्र आता सगळा मान हा कृष्णालाच देत असतात, कारण कितीही काहीही झालं तरी कृष्णा ही त्यांची सून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा ही थोरली आहे. जर कृष्णाचा मान डावलला आणि तो पूजाला दिला तर लोक त्यांना प्रश्न विचारतील, जाब विचारतील आणि म्हणून बाळजाबाई ह्या पूजाला कुठलाही मान वगैरे देत नसतात. मोठी म्हणून जो काही मान आहे तो कृष्णाचा आहे आणि बाळजाबाई कृष्णाला तिचा मान देतसुद्धा असतात. आता खरं तर बाळजाबाईंच्या मनात कृष्णाविषयी जरी प्रेम नसलं तरी पूजाविषयीसुद्धा राग निर्माण झालेला असतो, कारण पूजासुद्धा कृष्णाचीच बहीण असते, त्या गरीब घरातल्या असतात आणि हीच गोष्ट बाळजाबाईंना खटकत असते, कारण बाळजाबाईंना मुळात गरीब घरातल्या मुली सुना म्हणून नकोच असतात. आता त्यांना कृष्णालाही घराबाहेर काढायचं असतं आणि तिच्याबरोबरच त्यांना पूजालाही घराबाहेर काढायचं असतं. त्यांना रांगडे पाटलांच्या घरात श्रीमंत मुली सुना म्हणून आणायच्या असतात, ज्या त्यांच्या स्टेटसला आणि त्यांच्या मुलांनासुद्धा शोभतील. आता दुष्यंतचं तर ठीक आहे, पण जयकांतला चांगली मुलगी मिळणं जरा अवघडच आहे. त्याबरोबर आता इकडे बाळजा ही मनातल्या मनात म्हणत असते, लवकरात लवकर नाही जर या दोघीही बहिणींची बांगडी केली तर म्या बी नावाची बाळजा नाही. तर दुसरीकडे पूजा ही मात्र स्वतःच्याच नशिबाला दोष देत बसलेली असते. ती म्हणत असते, कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी त्या जयकांत बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. उगाच चौगास त्या जयकांतच्या गळ्यामध्ये हार घातला आणि स्वतःच्या गळ्यामध्ये फास लटकवून घेतला. काहीही करून मला लवकरात लवकर एकतर डीला तरी पटवावं लागेल, नाहीतर रांगडे पाटलांच्या घरामधून बाहेर पडावं लागेल, नाहीतर हे घर म्हणजे माझ्यासाठी जिवंत नरक होईल आणि मी त्या नरकामध्ये जळणारी एक मुलगी होईल. नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये. मला एकतर डीला तरी मिळवायचं आहे, नाहीतर रांगडे पाटलांच्या घरातनं तरी बाहेर पडायचं आहे. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार की नेमकं पूजा आत्ता करणार काय, रांगडे पाटलांच्या घरातनं बाहेर पडणार का दुष्यंतला मिळवणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला काय पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.